आता आणखी एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनमानी आणि अनावश्यक खरेदीला ब्रेक लावलेला आहे। नव्या निविदा खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर आता बंदी घालण्यात आली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थ खात्याची सूत्र हाती घेताच हे महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। 25 फेब्रुवारीपासून कोणत्याही खरेदी प्रस्तावांना मान्यता नाही। नव्या निविदा काढायलाही 25 फेब्रुवारीपासून बंदी असेल। फर्निचर दुरुस्ती, ड्रायव्हर मशीन, त्यासोबतच संगणक उपकरण खरेदीलाही बंदी घालण्यात आली आहे। सुटे भाग भाड्याने कार्यालय घेणं, सेमिनार, भौतिक कार्यशाळांनाही बंदी घालण्यात आली आहे। औषधे खरेदीला मात्र या निर्बंधामधून वगळण्यात आलंय। आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे होणाऱ्या घाईघाईच्या निधी खर्चाला आता मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावलाय। तर अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खात्याचा संपूर्ण पदभार किंवा त्याचा सगळी जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या हाती ठेवली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अतिशय मोठा निर्णय घेतलाय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ या संदर्भात अधिकचे अपडेट देत आहेत। अभिषेक, आर्थिक वर्ष संपत असताना अनेक विभागांकडून केवळ निधी खर्च करण्यासाठी घाईघाईमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला खरेदी होताना पाहायला मिळत असते आणि त्या संदर्भात कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं केला जातो आहे। एकूणच सरकारी विभागांमधनं होणाऱ्या मनमानी व अनावश्यक खरेदीला आळा घालण्याचा हा प्रयत्न आहे। अर्थ विभागाकडनं स्वतःची सूत्र ही मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आलेली आहेत आणि ज्या नवीन निविदा काढण्यावर आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर देखील निर्बंध घालण्यात आलेले आहेत। 15 फेब्रुवारीपासून कोणत्याही खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार नाही आहे आणि तसंच नव्या निविदा ज्या काढल्या जाणार नाही आहेत असं देखील वित्त विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये फर्निचर दुरुस्ती असेल, मशीन्स असतील, संगणक असतील, उपकरणं असतील, सुटे भाग असतील किंवा मग जे भाड्यानं कार्यालय घेणं किंवा मग इतर ज्या कार्यशाळा आपल्याला विविध होताना पाहायला मिळतात त्या बाबींवर खर्चाचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे। मात्र यातनं औषध खरेदी संदर्भात मात्र निर्बंध वगळण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ विभागाचा कारभार स्वतःच्या हाती घेतल्यानंतर अशा ह्या ज्या मनमानी किंवा घाईघाईनं खरेदी केली जातात त्यावर कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसतो। नक्कीच अर्थ विभागाची सूत्र हाती घेतल्या मुख्यमंत्र्यांचा हा मोठा निर्णय समोर येतोय। त्यामुळे अर्थ विभागाच्या अनुषंगाने आणखी मुख्यमंत्री कोणते महत्त्वाचे निर्णय घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद या माहितीसाठी। तर या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात प्रज्ञासोबत 8चे अपडेट्स। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा।